सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा हलक्या संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा खाण्यासाठी हा उपमा अतिशय एकदमच छान लागतो आणि म्हणजे एकदम कमीत कमी वेळात तयार होतो. खूप कमी साहित्यामध्ये देखील उपमा तयार होतो. तर चला मग आपण वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरू करूया. आणि कशी वाटली आजची रेसिपी ते मला सांगा. तर मी अश्विनी कुक बाय अश्विनी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. तर इथे पाहू शकता मी उपमा बनवण्यासाठी एक छोटीशी कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि त्याच्यामध्ये टाकलेलं आहे तेल. तुम्हाला हवं असेल तेवढं तुम्ही तेल वापरू शकता. मी थोडासाच उपमा बनवणार होते दोघांसाठी, त्याच्यामुळे मी तेल थोडंच टाकलेलं आहे. आणि तेल गरम झालं, कडकडीत गरम झाले की त्याच्यामध्ये मोहरी टाकलेली आहे आणि मोहरी देखील मस्त अशी तडतडलेली आहे. लगेच त्याच्यामध्ये जिरे देखील मी टाकून घेतलेले आहेत पाहू शकता. आणि याच्यामध्ये लगेच मी हळद देखील टाकून घेतलेली आहे. आणि मस्त तुम्ही याच्यामध्ये उडीद डाळ किंवा चणा डाळ देखील घालू शकता. आणि इथे लगेच पाहू शकता मी बारीक आकाराचा एक कांदा घेतलेला आहे, तो देखील मस्त बारीक आकारामध्ये कापून घेतलेला आहे. डाळ हलकी सोनेरी झाली की त्याच्यामध्ये लगेच कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या घाला. इथे पाहू शकता आपला कांदा मस्त असा ब्राऊन कलरवर परतवून घेणार आहे. आणि कांदा हलकासा गुलाबी रंग येईल इथपर्यंतच परतायचा आहे. आणि मी जे स्टेप बाय स्टेपमध्ये रेसिपी सांगितलेली तसेच जर फॉलो केली तर एकच नंबर अशी ही रेसिपी होते बघा. आणि इथे पाहू शकता आपला कांदा देखील मस्त ब्राऊन कलरवर परतलेला आहे. आणि याच्यामध्ये लगेच मी कढीपत्ता देखील टाकलेला आहे. कढीपत्ता टाकला की याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे देखील घालू शकता. शेंगदाणे ऑप्शनल आहेत, तुम्ही नाही घातले तरी चालतात, पण मला आवडतात त्याच्यामुळे मी घातलेले आहेत. आणि आणखीन एक शेंगदाण्याचा तुम्ही मोठाला कुट्टा करून घातला तरी चालतो. आणि इथे पाहू शकता एक छोटा टोमॅटो देखील मी याच्यामध्ये घातलेला आहे. तुम्हाला हवा असेल तर घालू शकता, नसेल तर नाही घातला तरी चालता. आणखी कोणत्याही भाज्या तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता, जसं की गाजर, शिमला मिर्च, आणखी वाटाणा, असं काही म्हणजे थोड्याशा भाज्या ॲड करू शकतास, म्हणजे आपला उपमा खायला देखील एकच नंबर असा होतो. तरी इथे पाहू शकता आपले सर्व मसाले असे मस्त असे परतवून झालेले आहेत पाहू शकता तुम्ही. आणि याच्यामध्ये लगेच मी एकदम हिरवीगार आणि ताजी कोथिंबीर देखील टाकून घेतलेली आहे पाहू शकता. उपमा छान फुलून आला की त्यामध्ये थोडीशी साखर किंवा लिंबाचा रस घातला तर आपली उपमा रेसिपी एकच नंबर होते आणि खायला देखील एकदम चविष्ट अशी होते. मला लिंबू आणि साखर नाही आवडत त्याच्यामुळे मी नाही घातलेला. तरी इथे पाहू शकता मी 1 ग्लास एवढं पाणी घातलेलं आहे. तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे मी 2 जणांचाच उपमा बनवलेला होता. तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार बनवू शकता. तरी ते लगेच मी अर्धा चम्मच एवढं मीठ घातलेलं आहे. आणि मीठ घातल्यावर आणि त्याला एक उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आली की मस्त म्हणजे आपण लगेच मी रवा आपला गरा जे असतो तो भाजून घेतलेला आहे. तो भाजताना नाही व्हिडिओ दाखवला, तुम्ही नाही भाजला तरी चालतो, म्हणजे मी भाजलेला आहे. आणि इथे पाहू शकता आपली उकळी देखील आलेली आहे. मी इथे 4 चम्मच एवढा घातला म्हणजे रवा घेतलेला आहे आणि मस्त असा वाटीने ओतलेला आहे आणि आपल्या चमच्याच्या साहाय्याने असा हलवलेला आहे. म्हणजे हलवायचा म्हणजे त्याच्यामध्ये गिठुळ्या होऊ नये म्हणून हलवलेला आहे. म्हणजे एकदम मऊ आणि लुसलुशीत आपला उपमा तयार होतो. हा उपमा तुम्ही उपमासोबत तोंडी लावण्यासाठी तुम्ही नारळाची चटणी किंवा शेंगदाण्याची चटणी किंवा दही देखील वापरू शकता. एकच नंबर असं लागते बघा. जर तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच मला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करायला अजिबात विसरू नका. आणि आपलं म्हणजे म्हणजे उपमा जो आहे ना तो मऊ होण्यासाठी वरतून 1 चम्मच तूप टाकलेला आहे. तर पाहू शकता तुपाने आपला रवा एकच नंबर असा खूपच टेस्ट भारी लागते याची. आणि लगेच तूप टाकल्यानंतर लगेच असा हलवून घ्यायचा आहे. आणि एकदम खूप कमी वेळात आणि एकदम आपल्या घरच्या घरी साहित्यांमध्ये ही रेसिपी तयार झालेली आहे. आणि माझ्या रेसिपीज कशा वाटल्या त्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा. या रेसिपीमध्ये आपण रवा, कांदा, हिरवी मिरची, मोहरी, कढीपत्ता आणि
आणखी काही भाज्या वापरलेल्या आहेत आणि एकच नंबर असा उपमा केलेला आहे. तर कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंटद्वारे नक्की सांगा. तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत. तर सर्वात महत्त्वाचं, खात राहा, स्वस्त राहा आणि मस्त राहा. भेटू नवीन रेसिपीसोबत उद्या.